खूप मोठं आहे हा. ते या शहराचे शरद पवार असं शहरामध्ये चर्चा आहे. बरं. शहरातला प्रत्येक कार्यकर्त्याला ते ओळखतात. ते प्रत्येकाला ओळखतात. त्यांचं योगदान फार मोठं आहे. बरं. या शहरामध्ये त्यांच्यासारखा सुज्ञ आणि चांगला नेता दुसरा कोणी नाहीये. परंतु आज माझं त्यांना नम्र आव्हान आहे. अजितदादा पवार हे यांना मी पण मनापासून मानतो, ते पण मनापासून मानतो. तुम्ही मानता का बाबा? पण इथं आलात तुम्ही. मानतो. मानता तरी आलात तुम्ही. दादांनी हा. एकाच व्यक्तीला न्याय द्यायचा, त्यांना एकाच व्यक्तीला विधानसभेचं उपाध्यक्ष पण द्यायचं, त्यांच्या मुलांना तिकीट पण द्यायचं. हे हा जो अन्याय दादांनी इथल्या कार्यकर्त्यावर केलेला आहे हा चुकीचा आहे. माझं म्हणणं आहे की विलास लांडे यांना विठ्ठल रुक्माई समितीचं अध्यक्षपद दादांनी उद्याच्या उद्या दिलं पाहिजे. बस देतील. चला मंडळी, पवना धरण इथं बाजूला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि तोही एक वेळ आणि अशुद्ध. काय नेमकी समस्या आहे? माझ्या बरोबर एक मिनिट काय नेमकी समस्या आहे? ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी आपल्या बरोबर आहे. अविनाशजी सांगा, पाण्याची समस्या काय? म्हणजे स्मार्ट शहर आहे आणि एक दिवसाआड पाणी, तेही एक वेळ. पाण्याची गंभीर समस्या आहे. पाणी एक दिवसाआड मिळतं. पूर्वीच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये होतं 24 तास तुम्हाला रोज पाणी मिळणार, अद्यापपर्यंत मिळालं नाही. पूर्वीच्या याच्यामध्ये त्यांनी जी काही आश्वासनं दिली होती त्याच्यावरती खरं तर चर्चा झाली ना, तर एकही आश्वासनाची पूर्तता त्याच्यामध्ये झालेली नाही. पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की पाणी गढूळ पाणी मिळतं. या शहराला पाण्याची कमी नाहीये, परंतु ते दिवसाआड मिळतं. नियमित पाणी मिळत नाही. या शहरामध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये टँकर लॉबी आहेत पाण्यासाठी. म्हणजे कोटीचे फ्लॅट घ्यायचे आणि त्यांना 12 13 लाख रुपये पाण्यासाठी बिल भरावं लागतं. टँकर लॉबी कोणी पोचली लॉबी? ही सगळी राज्यकर्त्यांनी पोचली. सर्व आजी माझी नगरसेवक सोय बघितली, सगळ्यांनी सोय पाहिली. त्याच्यामुळे हे सगळं टँकर लॉब्या अजूनही शहरात आहेत. यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनं दिली. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला टँकर लॉबी दिसणार नाही, पाणी मुबलक मिळेल. आतापर्यंत 1 2 3 निवडणुका झाल्या पण ते काय पूर्तता झाली नाही. पाण्याचा प्रश्न ऍज इट इज आहे तसाच आहे, उलट गंभीर होत चाललेला. बरं, येतो विशाल भाऊ. काय पाण्याचा प्रश्न महिलेपेक्षा वेगळा? त्यांच्या मी येतो. महिलांना जास्त माहिती. हा काय पाण्याची परिस्थिती? प्रभाग 11चे उमेदवार आहे, दुर्गा ब्रिगेड पुरस्कृत. घरकुलमध्ये पाण्याचा खूप प्रश्न निर्माण झालेला आहे. पावसाळ्यामध्ये तर पाणी एवढं घाण, आणि कॉल केला, कोणाला कॉल करायचा हे पण माहिती पडत नाही. कॉल केला नेत्यांना की ते पाणी करतो 5 मिनिट. हे आम्ही तर आता 4 वर्षापासून तिथं राहायला आलेलो आहे, पण पहिले लोक तिथं 14 वर्षापासून जेव्हा महापालिकेत होते तेव्हाही होतं पहिल्यापासून भाजपची सत्ता होती तेव्हा असंच होतं. राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हाही होतं. कोणीच नाही केलं. काय तोंडचं पाणी पळवलं तुम्ही लोकांचं? तुमच्याही याच्यात पाण्याचा प्रश्न सुटला नाही, त्यांच्याही अखत्यारीत नाही सुटला. मी प्रभाग क्रमांक 30 मधला उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 30 मध्ये गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उमेदवारी तिथे नाकारली गेली. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीचे जे नगरसेवक होते 15-20 वर्षामध्ये जो पाण्याची समस्या आहे, ते पाण्याची एक टाकी तिथं व्हावी म्हणून एक पत्र सुद्धा देऊ शकले नाहीत. आणि अशा उमेदवारांना तिथं उमेदवारी दिली जाते. अच्छा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकही पत्र दिलं नाही? पत्र दिलेलं नाहीये. पण सत्ता तर तुमची भाजपची होती. मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचा पालक असतो, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे आपण जर कायदा सुव्यवस्थेचं बोलता, आपण म्हणता की 17 ते 22 भाजपची सत्ता होती, 22 ते आता 26 चाललाय. 4 वर्ष कोणाची सत्ता नाही. प्रशासक तुमचाच होता. नाही सर, तुमचाच होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आपण जे बोलताय, पालकमंत्री पद कोणाकडे आहे? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. अजितदादा हे पालकमंत्री आहेत या शहराचे. जबाबदारी ढकलून कशी चालेल? आम्ही जबाबदारी ढकलत नाही. दादा पण सत्तेत आहेत. आम्ही जबाबदारी गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थाची सगळी घडी बसवण्याचं काम मुख्यमंत्र्याचं आहे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं ना इथे या ठिकाणी. मग बाकीचे आमदार काय करतात ते? लक्ष देत आहेत ना त्यांची. कोणी पाणी पुरवठा सोडू शकलं नाही. पाणी पुरवठ्याची समस्या हा मुद्दा पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत नाहीये. प्रशासनाने जो काही गैरकारभार, ऑन द कॉन्ट्ररी मी तर हे म्हणेन, प्रश्न कोणी सोडू शकलेला नाहीये. ना राष्ट्रवादीने सोडवलंय ना भाजपने सोडवलंय. यांनी फक्त त्या जलवाहिनीमध्ये फक्त भ्रष्टाचार केलाय. मोठे ठेके आणलेत आणि भ्रष्टाचार केलेत. आणि टँकर लॉबी पण दोघांचीच आहे. तुम्ही आंदोलन केली? आम्ही भरपूर आंदोलन बरोबर आंदोलन केले, पण त्यांनी काहीच केलेलं नाही. त्यांचं काहीच केलेलं नाही. काय नेते, तुमच्याकडे काय समस्या आहे पाण्याची? पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांना, महिला जी आहे दिवसभर काम करतात, रात्री त्यांना नंबर लावावं लागतं. 3ला पाणी येणार आहे का 4ला पाणी येणार आहे. ज्या पद्धतीने महानगरपालिकामध्ये ज्या पद्धतीने मागच्या काळी झालेलं आहे असं होणं, आणि ज्या पद्धतीने आता नगरसेवक लोक जे आहे 2-2 करोड रुपये टाकून दलालगिरी ह्या शहरामध्ये झालेली आहे. प्रामाणिकपणे जे काम, पाण्याच्या प्रश्नाला जबाबदार कोण?
हे सरकारच जे मागचं होतं ते आणि काय विलास भाऊ तुम्ही राष्ट्रवादीला पहिले हे बघा संधी मिळाली ना तुमच्या कालावधीत सुटला प्रश्न ना त्यांच्या कालावधीत 10.5 TMC पाणी आम्ही उचलतो पवनावरनं. बरं. या पवना धरणाच्या नियोजनबद्ध जी पाईपलाईन होती ते कसं असतं, यांची 2 भाषणं असतात. मावळात गेले की हे वेगळं भाषण करतात, बरं. पिंपरी चिंचवड मध्ये आले की हे वेगळं भाषण करतात. आणि बंदिस्त पाईपलाईन मध्ये पाणी येणार होतं आमच्याकडं, ते स्वच्छ पाणी मिळणार होतं. आदरणीय दादांची ती महत्वाकांक्षी प्रकल्प यांनी हाणून पाडला. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात तुम्ही असं म्हणतात दादा सत्तेत आहेत की नाही राज्यात सत्तेत आहेत की बरोबर आहे नाही? ना? आहेत ना 17 नंतर हे सगळं बिघडलेलं आहे. दादा म्हणतात पुणे पिंपरी 17 चिंचवड माझं नंतर प्रेम हे आहे. सगळं बिघडलेलं आहे. आपण सोयीनुसार बोलतोय का? 17 नंतर हे सगळं बिघडलेलं आहे. पाईपलाईनला विरोध करणारे त्यांच्याच पक्षातील लोक होती. आज परिस्थिती इतकी बेकार आहे. हे भ्रष्टाचाराच्या विरोधात हे लोकांनी त्या आळा घेऊन मतं घेतली आहेत. स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा सत्ताधारीचा त्यांना रंगे हात पकडलेला आहे इकडं, तरीही काही कारवाई न करता त्यांनी त्याच्या मतं घेतलेले आहेत. यांची टोळी झालेली आहे, पुन्हा उमेदवारी दिलेली आहे, यांची टोळी झालेली आहे. आणि आता जी जबाबदारी आहे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात ते सत्तेत आहेत तरी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. काही सुटलेलं आहे. पालिकेच्या 100 मीटर अंतरावर असणारी गांधीनगर झोपडपट्टी रात्री 3 वाजता पाणी येतं, दूषित पाणी येतं. तिथपासून 50 मीटरवर एक नवीन पाण्याची टाकी बांधली 10 लाख लिटरची, तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाहीये. 100 मीटरवर हे प्रश्न असेल तर तुम्ही शहराचा विचार करू शकता काय परिस्थिती. आता तीन डॅम धरणावरनं आपल्याकडे पाणी येते ही त्याच्यानंतर आता इतक्या वर्षांमध्ये लोकसंख्या वाढली त्यासाठी यांनी काय प्रयोजन केलं होतं. आधीचे जे आधीची डॅम मधून आपल्याला क्युसेक्स पाणी मिळतंय तेच अजूनही चालू आहे. जुनी पाणी पुरवठा योजना जुनी पाणी पुरवठा योजना काळापासून पण त्यातही नियोजन नाही, त्यातही नियोजन नाही. माझा कडीचा मुद्दा, मी गरिबांचा प्रतिनिधी आहे. गरिबांचा मुद्दा पाण्याच्या मुद्द्यावर येतो मी. मला राशन चोरीच्या मुद्द्यावर बोलायचं. मी तुम्हाला वेळ देतो.